नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. एक WD पाकिस्तान मार्गे भारताकडे सरकतोय आणि दक्षिण भारतात कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्यामुळे एकूणच गोव्याच्या दरम्यान असलेल्या अरबी समुद्रातील थोड्या पावसाळी परिस्थितीमुळे थोडी ढगाळ परिस्थिती त्या दरम्यान तयार झाली आहे. आपण महाराष्ट्रातील हवामान बघितलं तर कोल्हापूरच्या आजूबाजूने किंवा सिंधुदुर्गच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत. गोव्याच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबास अनुकूल वातावरण आहे. उत्तर भारतात एक WD सरकत असून त्याचाही प्रभाव उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पडणार आहे. सुरुवातीला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्ष 2025च्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष पावसाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिशय चांगलं आणि आरोग्यदायी जावो हीच शुभेच्छा. थंडीचा अंदाज बघताना विदर्भाच्या खास करून पूर्व विदर्भाकडून थंडीचा प्रभाव वाढतोय आणि जवळपास 6 तारखेपर्यंत हा प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे. त्यामुळे हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता 6 तारखेपर्यंत आहे. 7 तारखेला गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणी थंडीची लाट आहे. महाराष्ट्रावर लगेचच त्याचा परिणाम नाही आहे. थंडीच्या लाटेची उत्तर भारतात तीव्रता वाढते, परंतु महाराष्ट्रात सामान्य थंडीच आहे. पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव 9 तारखेला थोडा महाराष्ट्रात कमी होतोय आणि 10 तारखेलाही तो कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे थंडीत थोडे चढउतार अपेक्षित आहेत. सध्या आपण भारतीय हवामानामध्ये SMW मॉडेलनुसार काय परिणाम होतोय हे बघतो. दक्षिण भारतामध्ये अतिदक्षिणेला एक कमी दाब आहे. पाकिस्तान मार्गे एक WD सरकतो आहे. 5 तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला कमी दाब तीव्र स्वरूपात आहेत, परंतु ते अतिदक्षिणेला आहेत. 7 तारखेला उत्तरेला पर्वतरांगांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना दिसते. दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. 9 तारखेला देखील पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते. दोन्ही समुद्रात कमी दाबाच्या हवामान प्रणाली आहेत, परंतु भारतीय हवामानावर त्याचा परिणाम नाही. 12 तारखेला हे वातावरण अरबी समुद्रात बऱ्यापैकी सरकण्याची शक्यता आहे. 14 तारखेला मात्र ते विरुद्ध दिशेने सरकते. जवळपास 15 जानेवारीपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये पहिल्या पंधरवड्यात तरी पावसाचा अंदाज नाही. सध्या गोंदियामध्ये किमान तापमान 14°C, तर सांगली येथे कमाल तापमान 20°C आहे. कोकण किनारपट्टीला जवळपास 25°C कमाल तापमान आहे. 5 तारखेला गडचिरोली आणि गोंदियामध्ये 11°C, तर इतरत्र सरासरी 15°C तापमान राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला गोंदियामध्ये 9°C तापमान किमान राहणार आहे, कारण या दरम्यान एक थंडीची लाट दिसणार आहे. मात्र इतरत्र सरासरी 15°C तापमान राहण्याची शक्यता आहे. 15 दिवस जर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊस होणार नसेल तर सामान्यतः थंडीत वाढ होईल हे मात्र स्पष्ट होत आहे. थंडीत चढउतार होतील, कारण 11 तारखेनंतर म्हणजे साधारण 12, 13, 14, 15 असं थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे या दरम्यान थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. साधारण 10 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या ढगाळ परिस्थितीमुळे पुन्हा थंडीत घट होण्याची शक्यता आहे, परंतु विदर्भामध्ये ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
साधारणपणे आपण बघतो की ही ढगाळ परिस्थिती ज्या ज्या भागात अधिक तीव्र असेल त्या भागात थंडीचं प्रमाण कमी होईल. साधारण आपण वातावरणात बदल बघतो. 12 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे येत असल्यामुळे आणि अरबी समुद्रातून हे वाऱ्यांचा थोडा प्रवाह असल्यामुळे ढगाळ परिस्थिती 12 तारखेपासून पुढे महाराष्ट्रात सातत्याने राहणार आहे. पावसाची क्षमता या ढगांमध्ये नसली तरी थंडीचं प्रमाण हे ढग कमी करतील. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये तरी अवकाळी पावसाचा अंदाज नाही. जानेवारीची सुरुवात ही सामान्य थंडीने होत असून ही थंडी 11 तारखेपर्यंत वाढत जाणार आहे. मात्र पुन्हा एकदा ढगाळ परिस्थितीमुळे थंडीचं प्रमाण 12, 13, 14, 15 असं कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाऊस नसल्यामुळे गारवा हा हलका ते मध्यम स्वरूपात जाणवत राहील. जशी ही हवामानात बदल होईल, पावसाची परिस्थिती निर्माण होईल, तसा आपल्याला नवीन अपडेटमध्ये अंदाज दिला जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.